कोकण म्हणजे महाराष्ट्राला लागलेलं एक सुंदरतेचं वरदान आहे. इथे दडला आहे अनेक वर्षाचा इतिहास आणि इथे अथांग पसरलेला समुद्र किनारा आणि इथे असणारे हजारो वर्षपूर्वी जुनी मंदिरे, इथल्या कातळ असणारे कातळ शिल्प हेच अश्मयुगीन माणसाचे कोकणात असणारे पुरावे आहेत. अशा या अनेक विविधतेने नटलेल्या आणि सुंदरतेने नटलेल्या कोकणाची आज आपण भटकंती करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. एका व्हिडिओमध्ये म्हणता येणार नाही तर पूर्णपणे व्हिडिओच्या सिरीजमध्ये, कारण की आम्ही निघालो आहे कोकण भटकंतीला. मी आणि माझे 4 मित्र आहेत. ते पूर्णपणे कोकणातील ऐतिहासिक वारसा, तिथली ऐतिहासिक स्थळे, तिथली मंदिरे आणि कोकणातील पसरलेला अथांग असा समुद्रकिनारा आम्ही बघणार आहे. तर चला तर मग आता आपण निघूया. कोकण भटकंतीची सुरुवात आम्ही संगमेश्वरपासून केली. संगमेश्वर इथं असणारा सरदेसाईंचा वाडा, याच वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं शेवटचं वास्तव्य होते आणि तिथला रक्तरंजित असणारा इतिहास बघण्याकरता आम्ही पोचलो ते डायरेक्ट संगमेश्वरमध्ये. तर मित्रांनो, आता आलो आहे आम्ही बरोबर संगमेश्वर इथं आलो आहे. जो सरदेसाईंचा वाडा आहे तो बघण्याकरता चाललो आहे. तुम्ही आल्या पहिले आपल्या इथे एक चौक लागतो, संगमेश्वर म्हणजे कसबा बोलतो याला. इथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे आणि याच्या बाजूनेच आपल्या आतमध्ये जो सरदेसाईंचा वाडा आहे तिकडे जायचं आहे. संगमेश्वर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव. रत्नागिरी शहरापासून 43 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच गावात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना कैद झाली होती. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिरणकृत करण्याकरता महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला 9 वर्ष ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अक्षरशः सळोकी पळ कोडून सोडले ते स्वराज्याच्या इतिहासातील महान योद्धे म्हणजेच शंभूराजे. 120 पेक्षा जास्त लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारे धुरंधर म्हणजेच शंभूराजे. एकाच वेळी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि मुघल अशा 5 परकीय शत्रूंना मातीत गाडून टाकले. जगाच्या इतिहासातील महान योद्धा म्हणजेच शंभूराजे. पराक्रमाचे दुसरे नाव म्हणजे शंभूराजे. हे बघा, आता आपण बरोबर सरदेसाईंचा वाडा आहे तिथं आलो आहे. बघा, माझ्या मागच्या साईडला पूर्णपणे सरदेसाईंचा वाडा आहे. ह्याच ठिकाणी गद्दारी झाली होती मित्रांनो, त्यामुळे आपले छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं. असा हा पूर्ण सरदेसाईंचा वाडा आहे. एकदम मोठासा हा वाडा आहे, पण वाड्याची अवस्था सध्या एकदम बिकट अशी आहे, कारण की पूर्णपणे हा पडझड झालेली वाड्याची. फक्त वाड्याच्या आता साईडच्या फक्त भिंती बाकी आहेत आणि काही ठिकाणी कौलाची त्याची वरची आहेत आणि काही ठिकाणी पूर्णपणे पत्रे टाकण्यात आले. बघा, ह्या ठिकाणी मोठा असा सरदेसाईंचा वाडा आहे. जर आपल्याच कोणी गद्दारी केली नसती तर महाराष्ट्राचा काय, भारताचा इतिहास हा काही वेगळाच झाला असता. असा ऐतिहासिक हा सरदेसाईंचा वाडा आहे. रायगडाला मुघलांचा वेढा पडला होता, म्हणून छत्रपती संभाजी महाराज तडकाफडके पन्हाळागड सोडून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाकडे जायला निघाले. रायगडाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या वाटांवर मोगलांनी आधीच सैन्य पाठवून नाकाबंदी केल्यामुळे राजांनी निवडक मावळ्यांना सोबत घेऊन संगमेश्वर मार्गे रायगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. याच सरदेसाईंच्या वाड्यात राजे येऊन पोचले. राजांसोबत असणारे कवी कलश आणि निवडक 500 मावळे यांना कोणालाच कल्पना नव्हती की मुकरब खानाला राजे कुठे आहेत, सोबत किती मावळे आहेत याची माहिती त्यांना आधीच मिळाली होती. मुकरब खानाने ताबडतोब नव्या दमाची 5000 हाशमांची फौज घेऊन संगमेश्वरकडे निघाला. 1 फेब्रुवारी 1679च्या त्या रात्री मुकरब खानाने संगमेश्वराला वेढा दिला. अनेक मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी लढता लढता कोसळले होते, पण महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वराच्या शिवासमोर मोगलांच्या कैदेत सापडले होते. शंभूराजे आणि कवी कलश आपल्यातीलच गद्दारांच्या फितुरीमुळे मोगली गिरणांच्या कैदेत सापडले होते. कसबा संगमेश्वर ह्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे वास्तव्य होते. याच संगमेश्वरातील एका चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. कसबा संगमेश्वरच्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारचा अखेरचा कणकणीचा आवाज ऐकला. दुर्दैवाने ही संगमेश्वराची भूमी स्वराज्याच्या छत्रपतींना वाचवू शकली नाही.
याची खंत अजूनही इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये कायम आहे. हे बघा, जसं आपण सरदेसाईंचा वाडा बघतो, ज्या मागच्या साईडलाच आपल्याला पूर्णपणे अशी ही दगडी मंदिरे बघायला भेटतात. ही पूर्णपणे हेमाडपंथी बांधकामाची पूर्णपणे मंदिर आहेत. आणि तुम्ही मंदिरं बघाल ना, 1, 2 आणि ह्या साईडला बघा अजून एक हे तिसरं मंदिर आहे. हे 3 मंदिर आहेत. हे पूर्णपणे शंकर महादेवांची मंदिर आहेत. आणि ह्याबरोबर तुम्ही हे नंदी बघाल, यांचे दोन्ही नंदींचे डोकं पूर्णपणे तोडलेलं आपल्याला बघायला भेटेल. आणि तुम्ही बघाल ना, मंदिरांच्या ज्या पण या मूर्ती होत्या, मंदिरांच्यावर जी कलाकुसर केलेली त्यांच्यावरचे पूर्णपणे त्या तोडफोड करण्यात आल्या आहेत. आणि हे सगळं ज्या टायमाला संभाजी महाराजांना पकडण्यात आलं त्याच्यानंतर जोही संगमेश्वरचा जो परिसर होता, ह्या परिसरामध्ये ना मुघलांनी म्हणजे औरंगजेबाच्या सेनेने पूर्णपणे हैदोस घातलेला होता. म्हणजे असा हैदोस घातलेला होता का पूर्णपणे लोकांना पूर्ण त्रास दिला होतं. आणि त्याच काळात ह्या पूर्णपणे मंदिरांची नासधूस आणि इथल्या वास्तूची सगळी नासधूस करण्यात आली होती. मित्रांनो, जी ही लढाई होती ही कुठली राज्य जिंकण्याची नव्हती, तर ही धर्माची लढाई होती मित्रांनो. हे तुम्ही एक लक्षात ठेवा. कारण की हे जे यांचे नंदी आपले आहेत त्यांचे पूर्णपणे डोकं तोडलेले, ह्या मंदिरावर असणाऱ्या मूर्त्या यांची विटंबना केली किंवा मंदिरं तोडण्यात आली आहेत. याच्यावरून एकच समजतं, कुठलं राज्य त्यांना घ्यायचं नव्हतं, तर फक्त धर्म परिवर्तन करायचं होतं. आणि ही पूर्णपणे लढाई होती ना, ही धर्माची लढाई होती.